तर आता नाशिक सोलापूर पारघर नंतर थेट मुंबईतच ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश झालाय। मालवणी पोलिसांनी कांदिवलीच्या लालजीपाड्यात सुरू असलेल्या या लॅबवर छापा मारून ड्रग्ज बनवणाऱ्या डॉक्टरला वेढा ठोकल्यात। 1 ग्रॅम एमडी सह एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीतून पोलिसांना हे यश मिळाले। पाहुयात कोण होता एमडी बनवून अनेकांचं आरोग्य धोक्यात आणणारा हा डॉक्टर आणि कशी सुरू होती त्याची ही लॅब, याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट। दृश्य पाहून ही एखादी प्रयोगशाळा असल्याचा अंदाज तुम्ही बांधलाच असेल। होय, कांदिवलीच्या लालजी पाड्यातली ही डॉक्टर डेथची लॅब। नूर चौधरी नावाचा डॉक्टर डेथ इथे बनवत होता अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारं, कुटुंबाचंच नव्हे तर समाजाचं नुकसान करणारं एमडी हे अंमली पदार्थ। सगळे केमिकल्स मिक्स करून त्याच्यातून एमडी ड्रग्स तयार करत होता। 500 ग्रामपेक्षा जास्त एमडी ड्रग्स रेडीमेड तिकडे आम्हाला अवस्थामध्ये भेटला, ज्याची किंमत इंटरनॅशनल मार्केटमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त आहे। तसेच बरेच केमिकल ज्यातून ड्रग्स मॅन्युफॅक्चर तो करणारा होता आणि काही अर्धवट तयार माल पण तिकडे पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन आम्ही आता पुढची तपास याच्यामध्ये सगळे लिंकेज शोधण्याचं काम करत आहोत। पोलिसांनी छापा मारला आणि एमडी बनवणारा चौधरी रंगे हात पोलिसांच्या हाती लागला। त्याच्या लॅबमध्ये जवळजवळ 1.25 कोटी ड्रग्सचा साठा पोलिसांच्या हाती लागलाय। तब्बल अर्धा किलो एमडी सह अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या रसायनच्या साठ्याचा समावेश आहे। साकीनाका पोलिसांनी नाशकात ड्रग्ज माफिया ललित फॅक्टरीचा पर्दाफाश केल्यानंतर सोलापूर, छत्रपती संभाजीनगर सह मुंबईच्या वेशीवर असलेल्या पालघर मधील ड्रग्ज फॅक्टऱ्या उद्ध्वस्त करत पोलिसांनी अनेकांच्या मुसक्या आवळल्या होत्या। आता चक्क मुंबईतच एमडी लॅब सापडल्यामुळे खळबळ माजली आहे। नाशकात ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करणाऱ्या मुंबई पोलिसांच्याच नाकाखाली ही फॅक्टरी सुरू होती। ती चालवणारा चक्क डॉक्टर होता, हे त्याहून अधिक धक्कादायक बाब आहे। निव्वळ झटपट श्रीमंतीसाठी असे आणखी किती डॉक्टर डेथ ललित पाटील हे विष बनवतायत, त्यांना शोधून मुसके आवळण्याचं आव्हान पोलिसांसमोर पुन्हा एकदा उभं ठाकलंय। ते पेलण्यात आणि अशा ड्रग्ज माफियांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश यावं, तरच या विषापासून होणारी हानी टळेल। मुंबईहून पी मल्लिकार्जुनसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।